आपली आजची कथा आहे निकाल बापाच्या आयुष्याचा की पोराच्या जन्माचा। बागायती पाण्याच्या गावात तसं पाहिलं तर 5-6 एकर शेती असली म्हणजे 9-10 माणसांचं कुटुंब चालवायला अजिबात कोणाची तारांबळ होत नाही। अशीच शंकररावांची शेती होती। पावसाळा चांगला झाला म्हणजे त्यांच्या 2 विहिरी काठाबरोबर भरून यायच्या। दुष्काळी गाव होतं तरी त्यांची सगळी शेती कॅनॉलच्या बाजूला असल्यामुळे पाऊस झाला किंवा कॅनॉलला पाणी आलं की मोठी विहीर आपोआप भरायची। वरून पाऊस टिपटिप पडायचा आणि विहीर सुद्धा थेंबे थेंबे तळेसाचे असं होऊन पाणी वरवर सरकायचं। विहीर एकदा तुडुंब भरली की डोंगराच्या बाजूला असलेल्या एका रानावरती पाणी साचवण्यासाठी शेततळे केलं होतं। मग विहिरीतलं पाणी त्या तळ्यामध्ये सोडायचं। एकदा की ती शेततळे पूर्ण भरून झालं की मग वर्षभर कशाचीच कटकट नसायची। जसं जगण्यासाठी माणसाला श्वास लागतो तसंच शेतीसाठी शेतमालासाठी पाणी लागतं। मागच्या वर्षी असंच जेमतेम एका पाण्यावर हरभरा आणि 2-3 पाणी देऊन शंकररावांनी गहू काढला होता। गावातले बाजूचे सगळेजण त्यांच्यावर जळायचे। लहान भाऊ सोपान कधीच देवाघरी निघून गेला होता तर मोठा भाऊ विजय दादा नाशिकला भाजीपाला विकायचा। आई बाप सगळ्यांना लहानपणीच सोडून देवाघरी गेले। तेव्हापासून शंकररावांनी शाळा सोडून शेतीची कास धरली होती। आज तब्बल 40-45 वर्षे झाली तरी त्यांची शेती एकत्रित हेच करत होते। शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शंकरदादा करत असायचा। शंकरदादांची पत्नी सीताबाई त्या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायच्या। सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणसं, आपल्या मातीशी आणि कष्टाशी एकनिष्ठ असणाऱ्या असे हे कुटुंब। सीताबाईंना आणि शंकरदादांना एकच मुलगा होता, संतोष। संतोष हा लहानपणापासून अतिशय हुशार होता शाळेमध्ये। आईवडिलांनी त्याला कधी कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही। दादा तरी इतके लाड करायचे की शाळेत जात असताना त्याच्या पायाला माती लागू नये म्हणून 4थीपर्यंत स्वतः त्याला उचलून घेऊन जात असायची। इतक्या लाडामध्ये वाढलेला संतोष काही दिवसांनी मोठा झाल्यानंतर सीताबाईंनी आणि त्याच्या घरच्यांनी त्याचं एका मुलीसोबत लग्न लावून दिलं। दोघांचा संसार अगदी सुखाचा चालू होता। संतोष नोकरीनिमित्त मुंबईला गेला असायचा। गडगंज पगार आणि स्टँडर्ड राहणीमान असं त्याचं वागणं होतं। परंतु या सगळ्या दरम्यान त्याला एक व्यसन लागलं, ते म्हणजे दारूचं। जणू की काय त्या दारूने पूर्ण त्याचं आयुष्य बर्बाद केलं होतं। एवढा हुशार मुलगा परंतु त्या दारूपायी वायाला गेला होता। दोन्ही म्हाताऱ्या आईबापांना खूप वाईट वाटायचं। अरे बाबा, एकुलता एक मुलगा, सगळ्या संपत्तीचा वारसदार, देवाच्या कृपेने कशाची कमी नाही, परंतु हा असा उघड्या डोळ्यांसमोर वायाला गेला आहे याचं टेन्शन दोन्ही आईबापांना जीवन जगत होते। परंतु एक दिवस असंच घरात वादळ घुसलं। अचानक त्या संतोषने होत्याचं नव्हतं सगळं करून टाकलं। एक दिवस संतोष गावी आला आणि त्याच्या बाबांना म्हणजेच शंकररावांना म्हणाला, या पेपरवरती सह्या करा। शंकररावांनी विचारलं, हे कसले पेपर आहेत? त्यावेळी संतोषने सांगितलं, 100 प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला इथे उत्तर द्यायला आलेलो नाही, गपगुमान सह्या करा। नाहीतर काय करशील तू? धमकी देतोयस का आम्हाला? संतोषने सांगितलं, धमकी नाही, डायरेक्ट ॲक्शन घेतोय। असं म्हणून संतोषने डायरेक्ट शंकररावांची कॉलर पकडली। संतोषचं हे रूप बघून सीताबाईंनी सांगितलं, अहो धनी, करून टाका, कशाला आता या म्हातारपणामध्ये आपल्या आबरूचे धिंडवडे पोराकडून काढून घेत आहे? असं म्हणून सीताबाईंनी विनंती केली। संतोषला घाबरून शंकररावांनी पेपरवरती सह्या केल्या। सह्या झाल्यानंतर संतोषने सांगितलं, आता कायदेशीर सगळी शेती प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली आहे। राहिलं ते गावचं घर, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत राहा, मजा करा। असं म्हणून संतोष आपल्या तोऱ्यामध्ये निघून गेला। परंतु शंकरराव आणि सीताबाई संतोषच्या वाटेकडे डोळे लावून पाहतच बसले। अरे काय करून गेला पोरगा हा, आणि आपण का सही केली?
आई वडील गेल्यानंतर सगळी जमीन माझ्या नावावरती उतरली. एक भाऊ तर देवाघरी आधीच निघून गेला. परंतु मोठा दादा अजून आहे ना, मग बाकीचा त्यालाही मिळायला हवा. त्याला निम्मी वाटणी देणं हे माझं कर्तव्य आहे. आजपर्यंत सगळी शेती मी एकट्यानेच केली. का तर तो नाशिकला राहत होता. परंतु शेवटी त्याच्या मुलांनाही शेतीची गरज आहेच ना. मग हे संतोषने असं कसं केलं? सगळी शेती त्याच्या एकट्याच्या नावावरती कशी करून शकला? शंकररावांना आणि सीताबाईंना खूप टेन्शन आलं आणि रडू लागले. काय करून बसलो आपण हे सगळं आता? मोठ्या दादांनी प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचं? मी आता कुठून त्याची वाट मी काढून देऊ, असं म्हणून शंकरराव रडत होते. संतोष मात्र निघून गेला होता. काही दिवस गेल्यानंतर शंकररावांचा मोठा भाऊ गावी आला. मात्र शंकररावांनी काहीही विषय काढला नाही. कोणत्या तोंडाने याला सगळ्या गोष्टी सांगायच्या, आणि सांगितल्या तरी तो काय याच्यावरती उत्तर देईल, असे सगळे प्रश्न मनामध्ये यायचे. आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर यायचं, ठीक आहे नको सांगू आता, जेव्हा तो विचारेल तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं तेव्हाचं तेव्हा पाहू. काही दिवस पलटल्यानंतर संतोषचा जॉब देखील त्याच्या हातातून ह्याच कारणामुळे गेला. दिवसेंदिवस त्याचं वाढत चाललेलं दारू पिणं आणि चुकीची वागणूक. बायको देखील या सगळ्याला कंटाळली होती. परंतु तिच्या हातामध्ये सगळा पैसा अडका येत असल्यामुळे ती देखील काही बोलली नाही. परंतु आता नवऱ्याचा जॉब गेला, पैसा हातामध्ये येत नाही. त्यावेळेस त्या बायकोने संतोषच्या मनामध्ये चुकीचं काही भरवलं आणि सांगितलं, तुम्हाला गावी शेती आहे, इथे राहून आपलं काही भागत नाही, त्यामुळे तुम्ही ती गावी शेती आहे ती विका आणि पैसे घेऊन या. बायकोचं सांगणं संतोषला पटलं आणि तो कुठलाही पुढचा मागचा विचार न करता 3 महिन्यांनी गावाला आला आणि 1 एकर शेतीचा सौदा केला आणि ती विकून टाकली. शेती विकल्याच्या नंतर मिळालेले पैसे घेऊन संतोष पुन्हा मुंबईला निघून आला. परंतु काही दिवसांनी ही बातमी शंकररावांच्या कानावरती गेली. जेव्हा त्या लोकांनी ही शेती विकत घेऊन संतोषला पैसे दिले होते, ते लोक आता शेतीमध्ये ताबा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या लोकांना शंकररावांनी अडवलं. परंतु त्या लोकांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं, तुमच्या मुलाने ही शेती आता आम्हाला विकली आहे, यामध्ये तुमची कोणतीही बळजबरी किंवा अधिकार राहणार नाही. या शेतीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला 50 लाख रुपये दिलेले आहेत. आता शंकररावांना देखील काय करावे समजत नव्हतं. परंतु बघता बघता ही बातमी शंकररावांच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच विजयदादांच्या कानावरती गेली आणि त्यांना मोठा धक्का बसला होता. ज्या भावाला मी संपूर्ण आयुष्यभर माझी शेती खाण्यासाठी दिली होती, त्याच भावाने मला फसवलं. असा गद्दार माझा भाऊ निघाला. शेती गपचूप सगळी मुलाच्या नावावर करून दिली आणि विकायला देखील सुरुवात केली. विजयदादा 2 दिवसातच गावी आले आणि शंकररावांना आणि सीताबाईंना जाब विचारू लागले. त्यावेळी शंकररावांनी विजयदादाला पहिल्यांदा जाऊन मिठी मारली आणि रडू लागला मोठमोठ्याने. विजयदादा म्हणाला, अरे सगळं करून भागलं आणि आता का रडत आहेस? त्यावेळी शंकररावांनी सांगितलं, दादा आधी काय झालं ते जाणून तर घे ना. विजयदादा चिडूनच म्हणाला, आता अजून काय जाणून घ्यायचं बाकी राहिलं आहे? सांग आता, ऐकू दे एकदाचं. शंकररावांनी घडलेली सगळी घटना रडतच दादाला सांगायला सुरुवात केली. अरे दादा, आपल्या खानदानाचा एकुलता एक मुलगा म्हणजे संतोष. आपले आईवडील तर आपल्याला सोडून लवकरच देवाघरी निघून गेले. त्यानंतर सगळी शेती ही माझ्या नावावरती उतरली. का तर तू मुंबईला होता म्हणून. आईवडिलांनी सगळी शेती माझ्या नावावर करून तुम्हाला वारसदार लावलं होतं. त्यानंतर आपला लहान भाऊ तोही आपल्याला सोडून देवाघरी निघून गेला. राहिलं फक्त आपण दोघेच. त्यातही तुला 2 मुली आणि मला एकच मुलगा. घराचा वारस आणि एकुलता एक असल्यामुळे वंशाचा दिवा म्हणजे आपला संतोष. असं म्हणून आपण सगळ्यांनीच त्याचे खूप लाड केले. परंतु त्याचं लाडाचे परिणाम आज मला भोगावे लागत आहे दादा. अरे तू माझा सख्खा भाऊ आहे
मी का तुला फसवेल? शंकरराव रडून रडून आपल्या मोठ्या भावाला सांगत होते. अरे दादा, एकुलता एक पोरगा म्हणून मी त्याला लहानपणापासून काही कमी पडू दिलं नाही आणि शाळेत हुशार असल्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहिजे त्यावेळी पाहिजे ते मी देत गेलो. तसेच संस्कार आहे मी चांगलेच केले होते. परंतु काय माहीत कुठे पाणी अडलं. तो गावावरून नोकरीसाठी मुंबईला गेला. तेव्हापर्यंत तो चांगला होता. काडी मात्र त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. परंतु जसं त्याने लग्न केलं आणि काही दिवसांमध्येच त्याला इतकं घाण दारूचं व्यसन लागलं की त्याच्या पायी त्यांनी सगळं काही बर्बाद केलं. गडगंज पगाराची नोकरी होती, परंतु तीही आपल्या वाईट व्यसनामुळे गमावून बसला. मग आता खायला कहार आणि भुईला भार. त्याचं कुटुंब आहे, त्याची बायको, त्याची मुलं, या सगळ्यांना पोसायला पैसा तर लागणारच ना. एक दिवशी गावी येऊन त्यांनी गुपचूप माझ्याकडनं आपल्या प्रॉपर्टीच्या कागदावरती सह्या करून घेतल्या. मी अडाणी, साधा भोळा बाप. त्याने मला डायरेक्ट पेपर सह्या करण्यासाठी दिले आणि मी सह्या करत नव्हतो तर त्याच्या आईला आणि मला धमकी देऊन माझी कॉलर पकडून माझ्याकडून जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. सह्या तर केल्या, परंतु मला पश्चाताप झाला होता. काय करणार होतो मी? तरी मलाही वाईट वाटत होतं. आई गेल्यानंतर, बाबा गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर उतरली आणि निम्म्या प्रॉपर्टीला तू हिस्सेदार असूनसुद्धा सगळे प्रॉपर्टी माझ्या मुलाने स्वतःच्या नावावर गपचूप करून घेतली. त्यानंतर तू गावी देखील आला होता, परंतु कोणत्या तोंडाने मी तुला सांगणार होतो की संतोषने सगळी प्रॉपर्टी, शेती त्याच्या नावावरती करून घेतली आहे. माझंच मन खात होतं मला दादा. मी इतकाही गद्दार नाही आहे. तुझी प्रॉपर्टी तू निम्मा हिस्सेदार असताना देखील मी तुला लुबाडून सगळं त्याच्या नावावरती करेन. दादा, माझे हात दगडाखाली गेले होते. काय करणार होतो मी तरी? आणि आता तर त्याने हद्दच पार केली. 1 एकर वावर शेजारच्या लोकांना विकून टाकले आहे. ही बातमी जशी तुझ्या कानावरती उडत उडत आली तशीच माझ्या कानावरती आली. ज्यावेळी मी शेतामध्ये गेलो होतो त्यावेळी त्या लोकांनी सांगितलं, हे वावर आम्ही पैसे देऊन विकत घेतला आहे. आता याच्यावरती तुमचा काही हक्क नाही किंवा अधिकारही नाही. त्यावेळी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय करून बसला होता संतोष, मलाही समजत नव्हतं. आणि यातच तुझा देखील फोन आला आणि तू देखील गावाला येऊन मला बडबड करू लागला की तू मला फसवलं, गद्दार निघालास. दादा, तुझा भाऊ कधी तुला फसवणार नाही रे. दादा, मलाही समजते रे. देवाचं खाल्लेलं आणि भावाचं खाल्लेलं कधी माणसाला आयुष्यात मोठं होऊ देत नाही. दादा, मी लहानपणापासून असा साधा भोळा माणूस आहे. मी कधी कोणाशी गद्दारी केली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी प्रामाणिकपणे जगत आलेलो आहे. परंतु आता या अवतार वयामध्ये माझ्याच वाट्याला हे दुःख का आलेलं आहे? आपल्या दुःखाची यातना शंकर आपल्या मोठ्या भावाला रडून रडून सांगत होते. लहान भावाचे दुःख ऐकताना मोठ्या भावालासुद्धा रडू आवरलं नाही. आणि विजयदादांनी शंकरदावांना म्हणजेच त्यांच्या लहान भावाला सावरलं. तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आपण बघूया काय करायचं काय नाही ते. आणि आजसुद्धा 1 एकर जमीन विकली आहे. उद्या तो सगळी विकून खायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आपल्यालाच काही करायचं ते करावं लागेल. त्यानंतर विजयदादा नाशिकला जाताना त्याला सांगून गेला. खंडू हे शंकररावांचं नाव होतं. काय लागलं ते मला सांग, पण आपल्या बापजाद्याची जमीन त्याच्या हातातून आपल्याला काढून घेतली पाहिजे. कोणाची हिंमत नाही आपल्याला अडवायला, असं म्हणून मोठा भाऊ नाशिकला निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी संतोषने पुन्हा 1 एकर शेती विकण्याचा प्लॅन केला. परंतु त्यावेळी वडिलांचा मोठा भाऊ विजय काका यांनी त्याला अडवलं होतं. परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, सगळी जमीन प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, त्यामुळे तुमचा बोलण्याचा काही हक्क नाही, असं म्हणून काकांना देखील संतोषने निवृत्त केलं होतं. परंतु काकांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी शेती विकण्यासाठी थांबला होता. नंतर त्याने संपूर्ण कुटुंब गावाला शिफ्ट केलं राहण्यासाठी. आणि त्यांचे एक घर होतं. त्या घरामध्ये संतोषचे आईवडील म्हणजेच सीताबाई आणि शंकरराव राहत होते. त्या घरामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली.
परंतु संतोषच्या बायकोला संतोषचे म्हातारे आईवडील घरामध्ये सहन होत नव्हते. म्हणून तिने संतोषला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं, एक तर या घरामध्ये तुमचे आईवडील राहतील, नाहीतर मी. तसंही संतोषला त्याच्या आईबाबांबद्दल काही पडलेलं नव्हतं. म्हणून त्याने सरळ त्याच्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढलं आणि स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं, आम्हाला आता तुमची अडगळ सहन होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या जुन्या घरामध्ये जाऊन राहू शकता. संपूर्ण जीवनभर कष्ट करून उभारलेल्या घरामध्ये आज मुलाने हक्क सांगितला आणि आम्हाला घराबाहेर काढलं. ही सगळी हकीकत निमूटपणे सहन करून सीताबाईंनी आणि शंकररावांनी त्या घरामधून काढता पाय घेतला आणि त्यांच्या वडिलोपार्जित घरांमध्ये राहायला निघून गेले. कारण दुसरा काहीच मार्ग नव्हता. आणि पोराच्या हट्टापुढे आपण तरी काय करणार आहे? कोणाला काय सांगणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ आहे. सीताबाई तर देवाला प्रार्थना करायच्या, अरे देवा, या म्हातारपणी या उतारवयामध्ये काय काय हे भोगायला लागलं आहे. कोणाच्या जन्माचे पाप म्हणावं म्हणून मुलगा जन्माला आला आणि कुठे आमचे संस्कार कमी पडले म्हणून त्यांनी असं दारू पिऊन धिंगाणा घालून सगळ्याच काही होत्याचं नव्हतं करावं. देवा पांडुरंगा, आता या म्हातारपणामध्ये हे सगळं सहन करण्यापेक्षा उचल रे बाबा. कशाला उघड्या डोळ्यांनी पोराच्या आयुष्याचं बर्बाद होताना पाहू आम्ही. सहन होत नाही. तेव्हा आता ज्या पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, आता तोच परवा आज रस्त्यावर आला आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही बेघर व्हावं लागलं आहे. असं म्हणून सीताबाई देवघरातल्या देवापुढे हात जोडून रडत होत्या. शंकरराव मात्र एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसलेले होते. कदाचित तेही कोणत्या तरी विचारक्रमामध्ये हरवलेले असावे. काही दिवसानंतर पुन्हा संतोषने काही जमीन विकण्यासाठी काढली. परंतु त्यावेळी विजय काकांनी अडवलं आणि स्पष्टपणे कोर्टामध्ये केस केली. केस करण्या अगोदर शंकरराव त्यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं होतं. दोघा भावांनी मिळूनच हा प्लॅन केला होता. विजय काकांनी सांगितलं शंकररावांना होतं की तू कोर्टामध्ये संतोषच्या विरोधात साक्ष दे आणि मी कंप्लेंट करतो. दोघा भावांनी मिळून ठरवल्याप्रमाणे प्लॅन करून संतोषच्या नावावरती केस नोंदवली आणि ज्या केशीमध्ये सगळी काही जमीन होती ती पुन्हा एकदा दोघा भावांच्या नावावरती अर्धी यादी केली गेली. 1 एकर विकली असल्यामुळे विजय काकांनी 1 एकर जमीन जास्त घेतली होती. आता पुन्हा एकदा सगळी शेती आणि जमीन दोघा भावांच्या नावावरती झाली होती. परंतु या सगळ्या दरम्यान संतोष हा गप्प बसणारा कधीच नव्हता. थोडे दिवस गेल्यानंतर संतोषने तो चांगला झालाय किंवा चांगला वागतोय हे दाखविण्याचं नाटक केलं. आता तर जमीन त्याच्या हातामध्ये नव्हती म्हणून साधं दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसा देखील नव्हता. घर चालवण्यापुरता थोडाफार असायचा, तोही बायकोच्या हातामध्ये. तो फक्त कामावाला होता. आता तो त्याच्या आईबाबांसोबत पुन्हा एकदा गोड गोड बोलू लागला, त्यांची काळजी करू लागला. परंतु हे सगळं दाखविण्याकरिता किंवा त्याच्या वागण्या बोलण्याचा खोटेपणा आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. एक दिवस तो त्यांच्या आईजवळ जाऊन रडत होता, आई, अगं माझ्याजवळ थोडेही पैसे राहिले नाही. मला दवाखान्यात जायचं आहे. प्लीज तू मला पैसे देशील? परंतु त्या दिवशी आईनेही पैसे दिले नाही ना बाबांनी पैसे दिले. परंतु बाबांनी त्याला दम दिला आणि सांगितलं, तो आमच्याकडून कितीही लाडीगोडी लावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आणि तुला 1ही रुपया तुझ्या हातावर टेकवणार नाही. आम्हाला संपूर्णपणे कळून चुकलं आहे तुझी काय लायकी आहे आणि काय नाही. तू माझी कॉलर पकडून माझ्याकडून सह्या करून घेतल्या आहेत, तर तू कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो. बाबांचे एवढं स्पष्टपणे वक्तव्य ऐकल्यानंतर संतोष गप्प बसला आणि भस्कन बाबांवरती धावून गेला आणि स्पष्टपणे बाबांना सांगितलं, बाबा, 2 दिवसातच बघून घ्या माझी लायकी काय आहे. संतोष सांगतो तुम्हाला, असं म्हणून संतोष बाबांना धमकी देऊन निघून गेला. शंकररावांनी सुद्धा त्याच्या वागणुकीची सवय झाली होती. परंतु सीताबाईंना मात्र काळजी वाटत होती. शंकररावांनी सीताबाईला सांगितलं, मालकीनबाई, तुम्ही काळजी करू नका. काही वाकडं करू शकत नाही तो आता आपलं. कारण सगळीच जमीन तर आपल्याच नावावरती आहे. काय करणारे करून करून तो आपलं वाकडं. शंकररावांनी सीताबाईंना धीर दिला
आणि समजावलं, परंतु मनामधील भीती त्यांची काही जातच नव्हती. रागामध्ये पोरगा धमकी देऊन गेलाय. आता नक्की काय करतोय काय सांगता येत नाही. विजयदादा मात्र आता त्यांची सगळी जमीन त्यांच्या नावावरती घेऊन नाशिकला कायमचे निघून गेले आहे. त्यांना आता कशाचीही काही देणं घेणं नव्हतं, परंतु सगळं सहन काही मात्र या दोघांनाच करावं लागत होतं. दुसऱ्या दिवशी सीताबाईंच्या गळ्यातील 5 तोळ्याचे मंगळसूत्र आणि अजून काही थोडेफार दागिने होते ते सगळं चोरीला गेले. ज्या वेळेला सीताबाईंना ही गोष्ट समजली त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितली, परंतु तो वरती चोराने सगळं काही धुवून नेलं होतं. दोघेही आता खूप टेन्शनमध्ये होते. घरामध्ये जेवढं काय थोडेफार सोनं होतं तेही आता चोर घेऊन गेले. ही बातमी बघता बघता संपूर्ण गावभर पसरली होती. गावातील लोक येऊन सीताबाईंचं आणि शंकररावांचं सांत्वन करत होते. ही बातमी आता संतोषच्या देखील कानावर गेली होती आणि त्याला देखील समजलं होतं आईच्या दागिन्यांची चोरी झाली. ही बातमी संपूर्ण गावाला कळली आहे. चला आईची एकदा भेट तरी घेऊन येऊ म्हणून तो त्यांच्या जुन्या घराकडे गेला आणि आईला भेटला. नंतर तो बाबांकडे आला आणि म्हणाला, संतोषने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी बाबांना सांगितलं, बाबा सांगितलं होतं ना माझ्या वाट्याला जाऊ नका. संतोषचे हे शब्द शंकररावांना समजलं. ही चोरी दुसरे तिसरे कोणी नसून संतोषने केली आहे. मग तर त्यांना मोठा धक्काच बसतो. बाबांनी त्याला विचारलं, दागिने कुठे आहे, गपचूप काढून दे, आणि मोठमोठ्याने भांडण सुरू केलं. परंतु संतोषने सांगितलं, आता आरडावून ओरडून काही उपयोग होणार नाही. मी तर सगळे दागिने सगळे पैसे घेऊन आलो आणि आता मी जे काही पैसे आले ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येऊ देणार नाही. बाबांनी चिडून त्याच्यावरती हात उचलला, परंतु संतोषने त्यांचा हात वरच्यावर पकडून त्यांचा गळा दाबला आणि सांगितलं, पुन्हा जर माझ्या वाट्याला गेले तर जिवंत दिसणार नाही. बाप लेकाच्या भांडणामध्ये सीताबाई गेल्या आणि सांगितलं, पोरा तुला काय करायचे ते कर, पण माझ्या नवऱ्याला हात लावू नकोस. आता या म्हातारपणामध्ये नाही अजून आम्हाला सहन करायचं. परंतु दोघांच्या भांडणामध्ये संतोषने त्यांच्या वडिलांचा गळा दाबला होता, परंतु सीताबाईंनी मध्ये जाऊन तो सोडवला म्हणून त्यावेळी बाबा वाचले होते. आता मात्र म्हाताऱ्या आईवडिलांना पश्चातापाशिवाय दुसरं काही उरलं नव्हतं. त्यानंतर शंकररावांनी आणि सीताबाईंनी त्यांच्या मुलाला संतोषला केव्हाही काहीही बोलले नाही किंवा त्याच्या वाटेमध्ये आडवे गेले नाही. संतोष मात्र दारू पिऊन यायचा, गावामध्ये धिंगाणा घालायचा. लोकही त्याच्या तमाशा पाहायचे. मात्र आईबाबांना वाईट वाटायचं. पाहण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नव्हता. संतोषने पिऊन पिऊन स्वतःच्या दोन्ही किडन्या खराब करून घेतल्या होत्या आणि स्वतःच्या शरीराचा नाश तर केलाच होता. परंतु म्हाताऱ्या आईबाबांना सांभाळण्यापेक्षा त्यांची पूर्णपणे मानसिकता खराब करून टाकली होती. संतोषची बायको मात्र त्याला काही बोलत नव्हती, कारण तिच्या हातामध्ये पैसा येत होता. तिला पाहिजे त्या गोष्टी ती तिच्या मिळवत होती. तिला नवऱ्याचं काही पडलं नव्हतं म्हणून तिने कधीही त्याला व्यसनापासून अडवलंच नव्हतं. परंतु या सगळ्यांमध्ये हाल होते त्या आईबाबांचे आणि लहान मुलांचे. एक दिवस आईबाबांच्या कानावरती बातमी आली, संतोष फुल पिऊन आला होता आणि चक्कर येऊन रोडला संपूर्ण दिवसभर कडक उन्हामध्ये पडला होता. तो संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये असल्यामुळे त्याची शारीरिक अवस्था खूप बिघडली होती. त्याला डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर त्यांना समजलं की त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत आणि त्याच्या लिव्हरला सूज आली आहे. तो 1 आठवड्याच्या पुढे जगू शकणार नाही. ही बातमी वडिलांच्या कानावरती आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु त्यांच्या हातामध्ये काही नव्हतं. बायकोला देखील आता पश्चाताप होत होता. ती देखील काही करू शकत नव्हती, कारण डॉक्टरांनी फक्त 8 दिवसांची गॅरंटी दिली होती. पाहता पाहता उघड्या डोळ्यांसमोर आई वडिलांचा त्यांचा मुलगा संतोष त्यांना सोडून देवाघरी निघून गेला. आता मात्र रडण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता. आई वडिलांच्या म्हातारपणामध्ये त्यांचा मुलगा त्यांनी तर हाताच्या खोडाप्रमाणे जपलेला त्यांचं बाळ त्यांना सोडून जाणार, यापेक्षा दुसरं मोठं दुःख काय असू शकतं. आणि ऐन तरुणपणात नवऱ्याने बायकोची साथ सोडावी यापेक्षा अजून कोणतं दुःख असू शकतं. मुलांचे तर छत्रच हरपलं होतं. एका दारूच्या बाटली आणि बाई अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून संतोष मात्र देवाघरी निघून गेला होता. परंतु त्यांचं संपूर्ण कुटुंब हे रस्त्यावर आलं होतं आणि लोक मात्र मजाक पाहत होती. मित्र हो, आजची कथा या कारणास्तव आहे की समाजामध्ये या घटना घडत आहे आणि
व्यसनाधीन गेलेली लोक स्वतः मात्र जीवनी जातात, परंतु संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून निघून जातात. जसा की संतोष सगळ्या कुटुंबाला वर करून निघून गेला होता. मित्र हो, या गोष्टीबाबत आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.